नमस्कार. इथं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आमचे युवकांचे अध्यक्ष मेहबूबभाई शेख, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष विजय दादा कोळते साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा कोंडे, बारामती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाषप्पा ढोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, इथं उपस्थित असलेले सगळे अपक्ष उमेदवार, पत्रकार मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आता आपली बारामती नगरपालिकेची निवडणूक साधारण 9 वर्षानंतर होत आहे. त्याच्या आधी आपले नगराध्यक्ष पौर्णिमाताई तावरे, तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं. पक्षात खूप पडली तेव्हा ते आपल्या साहेबांबरोबर आले, ताईंबरोबर आले. असे अनेक कार्यकर्ते, तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते पवार साहेबांसोबत राहिले आणि आपल्या तालुक्यामध्ये अडचणी येऊन सुद्धा तुम्ही एवढा विरोध तुमच्या अंगावर घेतला. तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि आज ही तुमची निवडणूक आहे. त्याच्यामुळं आपण सगळे तुमच्यासाठी इथं जमलोय. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब हे तुमच्या हितसाठी इथं बारामतीमध्ये आले, त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुण्याचे सगळे कार्यक्रम तिथं आटपून इथं बारामतीत आलेत आणि ही सभा झाल्यानंतर ते नवी मुंबईला जाणार आहे. साधारण 6 तासाचा प्रवास आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांना ते पाठबळ देणार आहेत. तसंच मेहबूबभाई शेख असतील, विजय कोलते असतील, साहेब असतील, सगळे तुम्ही इथं आला त्याबद्दल मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. आता साधारण आपण 20 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, काही अपक्ष उमेदवार, असे आपण सगळे एकत्र आलो आणि आपण एक पॅनल इथं उभं केलं. सुरुवातीला लोकांना वाटायचं की विरोधक पॅनल उभं करू शकतात का, सगळे एकत्र येऊ शकतात का, पण आपण सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली, त्याच्यामुळं ते शक्य झालं आणि एक आपण चांगलं असं एक पॅनल इथं आपण उभं करू शकलो. आपले साधारण 4 उमेदवार निवडणुकीच्या समोर गेलेच नाही. इलेक्शन व्हायच्या आधीच आपल्या 4-5 उमेदवारांनी फॉर्म विड्रॉ केले. ह्याच्यावर मी आधी बोललोय. पत्रकार मित्रांनी तो मुद्दा चांगला धरला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तो मुद्दा गाजला. ते का गेले, कशामुळे गेले, परत ते मी सांगत नाही. पण साधारण 8 उमेदवार बिनविरोध झाले आणि हे लोकशाहीसाठी चांगलं नाहीये. 8 उमेदवार जर बिनविरोध होत असतील तर मग हे बारामतीकरांच्या हिताचं नाहीये. आणि ते कसे बिनविरोध झाले तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. आता ही निवडणूक आहे. साधारण 33 उमेदवार आता शिल्लक आहेत. 33 जागांवर ही निवडणूक होणार आहे. एक नगराध्यक्ष म्हणजे असं धरून 34 आणि त्या 33 जागांपैकी आपले साधारण सगळे मिळून 25-26 उमेदवार आहेत आणि साधारण 5-6 असे अपक्ष उमेदवार आहेत ज्यांना आपण पाठिंबा दिलेला नाहीये किंवा ते वेगळे स्वतंत्र असे लढतायत. थोडक्यात तुम्हाला मी आपले सगळे उमेदवार सांगतो. आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट बलवंत भगवान बेलदार पाटील,
ॲडव्होकेट आहेत, उच्च शिक्षित आहेत, तरुण आहेत, चांगला व्यवसाय करतात, सामाजिक कामं ते तांदूळवाडीमध्ये करत आले. आणि मेहबूबाईने आता त्यांच्या भाषणात सांगितल्याप्रमाणे त्यांना तुम्ही 9 नंबर बटन दाबून तिथं मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी सगळ्यांना विनंती करतो. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपले उमेदवार आहेत. सगळ्या उमेदवारांना विनंती करेन की उभं राहून तुम्ही नमस्कार करा. महेश आडागळे. दुसरे उमेदवार आहेत आपले उज्ज्वला पोपट आंबोरे ताई, तांदूळवाडीमध्ये प्रभाग क्रमांक 1. प्रभाग क्रमांक 3 मध्ये संतोष दत्तात्रय आटोळे हे आपले तिथं उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत रेखा सुभाष कचरे हे आपले तिथं उमेदवार आहेत. 4 मध्ये सीमा लक्ष्मण चौधर हे आपले उमेदवार आहेत. आणि त्यांच्याबरोबर वैभव शिराटी हे आपले उमेदवार आहेत. क्रमांक 9 मध्ये प्रशांत दत्तात्रय लोणकर हे आपले तिथं उमेदवार आहेत. आणि त्यांच्यासोबत शोभा सुरेश चव्हाण हे पण आपले उमेदवार आहेत. 13 मध्ये आरतीताई आपले शहर अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष आरती मारुती शेंडके गवाळे हे आपले तिथं उमेदवार आहेत. 13 मध्ये अश्विन प्रसाद साबळे, आपण त्याला सोनू साबळे म्हणून ओळखतो, अश्विन सोनू साबळे हे आपले उमेदवार आहेत. 14 मध्ये स्नेहा स्वप्नील आईवळे. आणि 14 मध्ये मंगलदास तुकाराम निकालचे हे आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, आपल्या आघाडीचे उमेदवार आहेत. 19 मध्ये आरतीताई आहेत आणि अमित पोपट आगम असे आपले उमेदवार आहेत. 20 मध्ये मनोज केंगार, मनोज बबन केंगार हे आपले तिथं उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उमेदवार आत्ताच गेले, त्यांचं एक काम होतं. ॲडव्होकेट राहुल शिंदे हे तिथं प्रभाग 11 मध्ये आपले उमेदवार आहेत. आणि अझरुद्दीन इनामदार हे शिवसेनेचे प्रभाग 10 मध्ये उमेदवार आहेत. आणि अपक्ष उमेदवार ज्यांना आपण पाठिंबा देतोय पण ते अपक्ष म्हणून हेलिकॉप्टर चिन्हावर लढतायत असे यशपाल पोटे 15 मध्ये आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे. वनिता अमोल सातकर हे आपले पाठिंबा दिलेले उमेदवार आहेत. 5 मध्ये सुदर्शन निचल हे 8 मध्ये आपले उमेदवार आहेत, पाठिंबा दिलेले उमेदवार आहेत. आणि ओएस बागवान हे आपले उमेदवार आहेत. 17 मध्ये हेलिकॉप्टर आहे, त्यांचं पण चिन्ह हेलिकॉप्टर आहे. एक तरुण कार्यकर्ता आहे, चांगलं काम करतोय. अशा सगळ्या उमेदवारांना आपण संधी दिली आहे. सगळे तरुण आहेत, स्वच्छ प्रतिमेचे आहेत, सामान्य घरातले आहेत, पण ते तुमच्यासाठी काम करून दाखवतील. आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता 9 वर्ष झाली नगरपालिकेच्या इलेक्शनला, 9 वर्ष. आणि तुम्ही ज्याला तिथं निवडून दिलं, तुम्ही ज्या नगरसेवकाला तिथं निवडून दिलं, या 9 वर्षामध्ये तो तुमच्या इथं किती वेळा आला, त्यांनी तुमची किती कामं केली, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोक म्हणतात की त्यांच्याकडे बघून आपण तिथं मतदान केलं पाहिजे, पण आपण असं मतदान केलं पाहिजे जो समोर उमेदवार आहे त्याच्याकडे किंवा तिच्याकडे बघून. तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की त्या उमेदवाराकडे बघून तुम्ही मतदान करा, कारण ते तुमच्याकडे तिथं येत असणार आहे. तुम्ही त्यांना धरू शकता, तुम्ही त्यांना हक्काने सांगू शकता. आणि जर आपला उमेदवार चांगला असेल, चांगलं काम करत असेल, जर तुमच्यासाठी धावत येत असतील, जर तुमचे प्रश्न सोडवायची धमक त्या उमेदवारामध्ये असेल, तरच तुम्ही त्या आमच्या उमेदवारांना मत द्या, एवढी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. शेवटी
5 वर्ष तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर तिथं राहायचंय, त्या वॉर्डमध्ये ते तुमचं काम करत राहणार आहे आणि ज्याच्यापाशी तुम्ही जाऊ शकता अशा लोकांना तुम्ही तिथं निवडून द्या असा विश्वास मी इथं व्यक्त करतो. बारामती शहरात काही प्रमाणात विकास झालाय, नाही असं नाही. विरोधाला विरोध करणारा मी कार्यकर्ता नाहीये. काही इमारती झाले, रस्ते झाले, तेच कॉन्ट्रॅक्टर रस्ते खोदतात आणि परत बनवतात, पण रस्ते ते झाले, त्याच लोकांना सगळी कामं मिळतात. फक्त ठराविक लोकांना तिथं उमेदवारी दिली जाते, ठराविक चेहऱ्यांना फक्त उमेदवारी दिली जाते. 15-15, 20-20 वर्ष आपण तेच चेहरे बघतोय, त्याच लोकांना पलीकडच्या पक्षाकडून संधी दिली जाते. पण आपल्याला काम करत असताना ती लोक दिसत नाही. दादांबद्दल काय मी आज इथं बोलणार नाहीये, त्यांच्याबद्दल टीकाही करणार नाहीये. पण जे लोक त्यांनी नेमलेत, जे खालचे लोक आहेत, ठराविक चेहरे जे ते सारखं ज्यांना तिकीट मिळतात, ती लोक फक्त स्वतःचा हित बघतात, बारामतीकरांचा हित ते बघत नाही. आणि हे आता बारामतीच्या जनतेला पण सगळ्यांना कळालंय. काय एका सशक्त लोकशाहीमध्ये एक विरोधक पाहिजे. अलीकडे काय झालंय, सगळे विरोधक आता सत्ताधारी पक्षात गेले. पारंपरिक जे कोण आपले विरोधक होते राष्ट्रवादी काँग्रेसचे, 4-5 नाव आहेत, सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे ते कोण होते. त्यांना सगळ्यांना तिकीटं दिली शिंदे साहेब, आणि इथला विरोधच त्यांनी संपवला. सगळे जे विरोधक आहेत, 4-5 होते, 15-20 वर्षापासून ते विरोध करत आले, सगळ्यांना तिकीटं दिली आणि त्यांना स्वतःकडे वळवून घेतलंय. पण एका चांगल्या लोकशाहीसाठी, बारामतीच्या जनतेसाठी एक चांगला विरोधक असणं पण खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो की सत्ताधारी जे आज सत्तेत आहेत त्यांच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या उमेदवारांना निवडून द्या. आपले पण साधारण 25 उमेदवार आता आहेत. जर तुम्ही 25 पैकी 15-20 उमेदवारांना निवडून दिलं, सगळे जे विरोधात आहेत, मग अपक्ष उमेदवार असतील, महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, आपले वंचितचे उमेदवार असतील, तर मग ह्या लोकांवर एक दबाव राहील, अंकुश राहील आणि मनमाजी कारभार तिथं चालणार नाही. आणि हे बारामतीच्या फायद्याचं आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांना अनेकदा तुम्ही संधी दिली, त्याच लोकांना 4-4 वेळा 5-5 वेळा तुम्ही तिथं निवडून दिलंय, तरी पण तुमची कामं झाली नाहीत. जर तुम्ही अमराईमध्ये गेला, तिथं आज आपले 4 उमेदवार आहेत, अमराईमध्ये राहतात, त्यांना अमराईतले समस्या सगळे माहिती आहेत. तिथं 20 वर्षामध्ये जर काम करायचं होतं तर आतापर्यंत ते काम त्यांनी केलं असतं, पण ते काम आपल्याला केलेलं दिसत नाहीये. त्याच्यामुळं अमराईमध्ये आपले 4 उमेदवार तुम्ही निवडून द्या. 5 वर्षाची टर्म असते, 5 वर्षामध्ये आपण तिथं सगळं काम करून दाखवू, हा शब्द मी तुम्हाला आज देतो. काय कुठल्याही चांगल्या लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सगळीच सत्ता जर एकाला मिळाली किंवा सगळी सत्ता जर एकाकडे गेली तर मग ती सत्ता खराब होते आणि ते लोकशाहीसाठी चांगलं नसतं, बारामतीसाठी चांगलं नाहीये, आपल्या शहरासाठी चांगलं नाहीये. त्याच्यामुळं दुसऱ्या लोकांना पण संधी देऊन बघा. फक्त 5 वर्षाची एक टर्म असते, फक्त 5 वर्षासाठी तुम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांना संधी देऊन बघा आणि तुम्हाला नक्की तुमची सगळी कामं तिथं झालेली दिसतील, हा विश्वास मी इथं व्यक्त करतो. मुद्दे अनेक आहेत, आपला जाहीरनामा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, पण आम्हाला जर निवडून दिलं तर 5 वर्षासाठी घरपट्टी, पाणीपट्टी आम्ही तिथं थांबू, हे आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बारामती शहर हे एवढं महाग होत चाललंय, आपल्याला बारामती शहर आता परवडणारं करायचंय.
खर्चात करायचेत, आपल्याला ते नागरिकांसाठी स्वस्त करायचेत, आपल्याला शाश्वत विकास करायचा आहे, सगळ्यांचा विकास करायचा आहे. आज सुद्धा लोकांना राहायला घरं नाहीये, खायला जेवण नाहीये, लोकांना बाहेर आंघोळी करावी लागतायत, कचऱ्याचं ट्रक वेळेवर येत नाहीये. बारामतीत गुन्हेगारी तर एवढी वाढलीये, दर आठवड्याला 2 आठवड्याला कुणाचा तरी तिथं खून होतोय. आणि पूर्वीची बारामती अशी नव्हती, दर आठवड्याला काही ना काहीतरी होतंय. बारामतीमध्ये कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर एवढे वाढले की रस्त्यावर एवढे ऍक्सिडेंट व्हायला लागले. दर आठवड्याला, दर 10 दिवसाला शिंदे साहेब कोणतरी लहान मुलं डंपरच्या खाली येत आहेत. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर हे सगळे डंपर हायवा आपण बारामती शहराच्या बाहेर ठेवू. आणि जे मोठे शहर आहेत आतमध्ये डंपर ते येत नसतात, आपण एक वेगळी सोय त्यांच्यासाठी करू, ट्रॅफिक आपण कमी करू. आज जे ऍक्सिडेंट होत आहे तिथंच बाहेर 3 हत्ती चौक आहे, दर 15 मिनिटाला तिथं उभं राहिल्यावर आपल्याला काही ना काहीतरी ऍक्सिडेंट बघायला मिळेल. ती सगळी कामं आपण करू, गुन्हेगारी कमी करू. घरपट्टी, पाणीपट्टी हे महत्वाचे विषय आहे, ते आपण 5 वर्षासाठी फ्रीज करू. ही पवार साहेबांची बारामती म्हणून ओळखली जाते. गेले 50-60 वर्ष 67 सालीपासून पवार साहेब हे तुमच्यासाठी काम करत आले. आज देशात, जगात कुठेही गेल्यावर जेव्हा आपण म्हणतो की मी बारामतीचा आहे, लगेच पुढून उत्तर येतं पवार साहेबांचं गाव का, पवार साहेब का गाव क्या बारामती. ही साहेबांची बारामती आहे, पवार साहेबांची बारामती होती. आणि इथून पुढेही पवार साहेबांचेच विचार, शिवशाहू फुले साहेब, आंबेडकर साहेबांचेच विचार, यशवंतराव चव्हाण साहेबांचेच विचार आम्ही सगळे निष्ठावान कार्यकर्ते पुढे घेऊन जाणार आहे. साहेबांनी आपल्यासाठी खूप केलंय. पाणी बारामतीत कुणी आणलं सुरुवातीला, ते पवार साहेबांनी आणलं. पाणी आणल्यामुळं हे बाकीचं सगळं शक्य झालं. पवार साहेबांनी नोकऱ्या आपल्याला दिले. MIDC आज जी बारामतीत दिसते आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जे MIDC दिसतात ते पवार साहेबांमुळे आलेत. आपल्या MIDC मध्ये जे काही इंडस्ट्री आली, जे काही कारखाने आले, हे सगळे पवार साहेबांमुळे आले. अलीकडच्या काळात एकही नवीन कारखाना आला नाही, रोजगार निर्मिती होत नाहीये. आणि त्याच्यामुळे भिगवण रोडला जरी मोठे मोठे आपल्याला इमारती दिसत असतील तरी ते मोकळे आहेत. कारण जर लोकांना नोकऱ्या नसतील, जर रोजगार नसेल तर मग ते कसे तिथं राहू शकतात किंवा कसं तिथं ऑफिस ते घेऊ शकतात. रोजगार हे जास्त महत्वाचं आहे. लोकांना पाणी, स्वच्छ पाणी वेळेवर मिळालं पाहिजे. आणि अशी सगळी कामं पवार साहेबांनी केली. विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली, KVK ची स्थापना केली शेतकऱ्यांसाठी. आज पण विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार साहेब अध्यक्ष आहेत, त्यांचं बारीक लक्ष आहे. शिक्षणावर काम केलं. KVK मध्ये पण पवार साहेब आज अध्यक्ष आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना पवार साहेब तिथं नेहमी मार्गदर्शन करत आलेत. आणि आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटतोय की लवकरच येणाऱ्या 10-15 दिवसात भारतातलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज हे आपल्या बारामतीत येत आहे, विद्या प्रतिष्ठानला येत आहे. ते कुणामुळे शक्य झालं? ते फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांमुळं हे AI कॉलेज आपल्या बारामतीमध्ये येत आहे. हे तुम्हाला आता 2-1 आठवड्यामध्ये बघायला मिळेल. सगळे साहेबांना सोडून गेले. साहेबांनी एवढं केलं सगळ्यांसाठी, तरी पवार साहेबांना आता या काळात सगळे सोडून गेले. फक्त निष्ठावान कार्यकर्ते शिंदे साहेबांसारखे, कोलते मेहबूबाई, कोलते साहेबांसारखे, मेहबूबाई सारखे, तुमच्यासारखे, आमच्यासारखे फक्त असे कार्यकर्ते आता साहेबांसोबत राहिले. आपण सगळे पवार साहेबांना साथ देतोय. आज या सभेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की उद्या
जेव्हा तुम्ही तुमचं मत द्यायला जाल तेव्हा आदरणीय पवार साहेबांचा विचार करा. पवार साहेबांनी तुमच्यासाठी, बारामती तालुक्यासाठी, शहरासाठी, नंतर महाराष्ट्रासाठी, देशासाठी काय काय केलंय हे लक्षात ठेवा. आणि उद्या मत देत असताना पवार साहेबांना डोळ्यासमोर ठेवा. आणि जे उमेदवार आहेत, आज जर आपला उमेदवार चांगला नसेल तर मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. पण जे उमेदवार आपले आहेत, आज मी शब्द देतो की जर तुम्ही कडे बघून जर मतदान केलं तर आपले सगळे 25 ते 25 उमेदवार तिथं निवडून येतील. तुम्ही उमेदवारांकडे बघून तिथं मतदान करा. जे उमेदवार आहेत, जे पुढे उभे आहेत, जे चांगलं काम करू शकतात असं तुम्ही काम करा. मी इथं आठवड्यातले 5 दिवस देत असतो. मी नेहमी दर आठवड्याला बारामतीत असतो, तुम्हाला भेटत असतो, तुमची कामं करत असतो. सगळ्यांना एवढा वेळ देता येणार नाहीये. दुसरे जबाबदाऱ्या असतात, दुसरीकडे जायचं असतं. जेवढा वेळ मी देतोय तेवढं दुसरं कोण आज तरी बारामतीमध्ये देऊ शकत नाही. आणि सगळा वेळ मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मी बारामतीच्या जनतेसाठी काम करायला तयार आहे. आम्ही सगळे मिळून तुमच्या सगळ्यांसाठी काम करत राहू. आम्हाला एकच संधी द्या, 5 वर्षासाठी संधी द्या आणि उद्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बारामतीकरांसाठी 24 तास आणि आठवडाभर धन्यवाद.